मी माझ्या पाचोरा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना, ज्यांचे पैसे जमा आहेत त्यांना, ज्यानं कर्ज घेतलं त्याईले, सर्वाईले धन्यवाद भाऊ. एक बँक म्हणजे मंदिराचं काम करते बरं. जसं मंदिरात एखाद्याच माणसाचा फायदा होते, बांधणाऱ्यापेक्षा पुजाऱ्याचा, असं बँकेत अवघ्याचाच फायदा होते भाऊ. हे असं मंदिर आहे दीपीचं, पाचोरा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक. कोण्या गोरगरीबाला, कारण चालक चांगले असले ना माय बहिणी हो, तर बचत गटाली मदत करतात हे. आणि बँकेचे संचालक, डायरेक्टर, प्रेसिडेंट, चेअरमॅन, उपाध्यक्ष हे जर बरोबर नसले तर त्याईलेच कमी पडते. बाप अध्यक्ष आणि त्याची माय उपाध्यक्ष, आणि बायकोची बहीण सचिव, चिवचिव, चिवचिव, मावस भाऊ, चुलत भाऊ, साळ भाऊ, आणि अवघी संस्था भाळ खाऊ. पण पीपल्स पाचोरा बँक आज प्रगतीवर आहे. आजच्या काळात बरं, कारण लोक विश्वासच नाही करत आता. पण विश्वास कोणावर करतात? माणसांवर. जिने शक है ओ करे खुदा वो की तलाश. हम तो इंसान को दुनिया का खुदा समझते हैं. आदम को खुदा मत कहो, आदम खुदा नहीं है, लेकिन खुदा के नूर से आदम जुदा नहीं है. माणसं काही नाही करू शकत. मी सर्वांना वंदन करतो, माझ्या पाचोरा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकच्या सर्व पदाधिकाऱ्यांना. मग अशोक भाऊ संघवीजी असो शाकाहारी, की राजमल बद्रीलाल अग्रवालजी असो शाकाहारी. मी शाकाहारावर जास्त बोलतो. तलवारा, भाले, भरशा कोणते लोक काढतात तुम्ही पहा भांडणात. कोण्या मारवाड्याच्या, गुजरात्याच्या, जैनाच्या बायकोच्या अंगात देवी आली काय ते सांगा. त्याला आपल्या झोपडपट्टीत देव्या गडबड करते. क्या है देवी का नाम? श्रीदेवी. श्रीदेवी. क्या होना देवी को? सलमान खान होणार. पिया पिया वो पिया. माझ्या माय बापो, कोण्या मारवाड्याच्या, गुजरात्याच्या, जैनाच्या बायकोच्या अंगात देवी येते का सांगा? येतच नाही. म्हणजे त्याला झोपडपट्टीत देव्या आवरत नाही. अव कौल बदलले नाही तर तुझ्या अंगात देवी येते कशी? म्हणून मामाई बहिणीच्या डोक्यात टाकायसाठी पब्लिक बँक म्हणजे पब्लिकची बँक, आणि म्हणून मला संधी दिली. आणि याच्या मागचा सूत्रधार मा खलीलबाई आहे बाबू. खलीलबाई सर्वांचा प्यारा आहे. फालतू लोक टेन्शन वाढवतात, इस्लाम खतरे में है आणि हिंदू धोके में है. कोणी धोके में नहीं, खतरे में नहीं. पाचोरा में आके देख. सर्व लोकांनी मागच्या वर्षी खलीलबाईचा सत्कार केला आणि त्याले अनेक लोकांनी मदत करून एक गाडी देऊन टाकली. काय तर इस्लाम खतरे में है. काय को खतरे में है? खलीलबाई तो मजे में है. आणि हे पाचोरा बँकेचं प्रेम आहे त्यांच्यावर. मी वंदन करतो. 6 वर्षापासून मागा लागले. सतपाल महाराज कब आते? मैंने बोला 5 साल बीतने के बाद ही आऊंगा मैं. कारण आमदाराचं इलेक्शन कधी? 5 वर्षानं. 5 वर्ष. वाघ साहेब किती वर्षानं? 5 वर्ष. त्याचे बाबा 5 वर्षानं. नगराध्यक्ष 5 वर्षानं. जिल्हा परिषद, पंचायत समिती 5 वर्षानं. 5 वर्षानं. मग मी का हलकट आहो का यायच्यापेक्षा एवढ्या लवकर येतो? आणि हे सर्व खटाटोपाय सत्यपालची. मी महाराज नाही, मला महाराज करू नका, डोक्यावर बसू नका, आणि तिथून मला काही खाली पाडू नका. कारण आता महाराज लोक जाग्यावर नाही राहिले. परवा शेक्सवाला महाराज पकडला, त्याचं नाव तुम्ही सांगा, आणि एक कॅसेट सप्रेम बेड घेऊन जा. तो शेक्सवाला बाबा माई बहिणीवर अत्याचार करणारा त्या महाराजचं नाव तुम्ही सांगा. बोला. 1 महिन्याच्या अगोदर, 1.5 महिन्याच्या अगोदर. हा नित्यानंद. वा अभिनंदन. कॅसेट सप्रेम बेड. अध्यक्ष महाराज या. अभिनंदन. ये बात बनी.
भाऊ जबाबदार व्यक्त्या तेच बनतात ज्याचा सर्व अभ्यास आहे. धन्यवाद सर. पीपल बँक चेअरमन साहेब. चला मग 1 मिनिट हातवर. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. बोला गोपाला गोपाला देवकी नंदन. बाबू तुझा धर्म वेगळा आहे का हातवर करणं? अरे गोपाला म्हणजे गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. बोलो सद्गुरु गाडगे बाबा की. ये बात बनी. राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. मोहम्मद पैगंबरांचा विजय असो. शाहू महाराजांचा विजय असो. सावित्रीबाई फुलेंचा विजय असो. राष्ट्रमाता जिजाऊंचा विजय असो. अहिल्याबाई होळकरांचा विजय असो. साने गुरुजींचा विजय असो. आपल्या बापाचा. जय म्हणायच्या लायकीचा नाही. तुम्ही म्हणाल बाप पण जय म्हणायच्या लायकीचा नाही. अरे माय बापा एवढं तर जगात कोणी नाही बरं आई. माँ के पाव के तल्ले जन्नत है. स्वर्ग आहे माय तुमच्या पायाखाली. पण लोकाईले देव कळत नाही. बसते हिंडत. जत्रा में फतरा बिठाया तीरथ बनाया पाणी आणि दुनिया भई दिवानी पैसों की धुलदानी. काय तर आम्ही 4 धाम करून आले आणखीन 6वं फिरून ये. शेजाऱ्याच्या घरासमोर कचरा लोट. तेरा पता नहीं लगता भगवान कहाँ मिलता. भगवान कहा मिलता. अरे केळावाल्याने गरीब धंदा करणाऱ्याने कर्ज दिलं त्यानं त्याची प्रगती केली. पता नहीं लगता. तुम्ही डायरेक्टर लोक त्याचे देवा. मिलता. मी आतापर्यंत 6 गाड्या घेतल्या बँकेच्या थ्रू. हे गाडी कोणाची आहे? शाकाहारी अध्यक्ष आहेत राधेश्याम चंडक बुलढाणा अर्बन. समोर उभी आहे ग्रामगीता नावाची. 6 लाख किलोमीटर फिरलो मी. नाही तर सत्यपाल गाडी नव्हता घेऊ शकत ना. मले जर राधेश्याम चंडक बुलढाणा अर्बन. बरं हे स्टेट बँक सेंट्रल बँक हे यायचं भयंकर रूल मध्ये काम राहते ना. पहिले तर लवकर हिशोबत बसू देत नाही कारण त्याला काही कोणाची कामच पडत नाही ना. स्टेट बँक सेंट्रल बँक चांगले पगार हे ते बढिया आहे. अहो साहेब राजा हळवा. आणि ह्या बाकीच्या बँका पडतात आपले डायरेक्टर राहते डॉक्टर साहेब. बरं बरं बघू आपण काय आहे. एवढं तरी म्हणते स्टेट बँक आणि सेंट्रल बँक फारच स्टंट राहते ना. मॅडमले आवाज दिला तर मॅडमच्या तोंडातून आवाजच निघत नाही. अहो बाई बोल ना. म्हणते नवीन कॉम्प्युटरची सुरुवात आहे आता सेंट्रल बँकेत. 4 वेळा गेलो मी. म्हटलं मॅडम ते नवीन पुस्तक काढायचं आहे ते आता शिक नाही जमत म्हणे. म्हटलं कधी म्हणे 2 महिन्यानं. मग माझ्या लक्षात आलं की यायले काही आपल्याशी कामच नाही पडत ना. आणि आपण शेतकरी लोक आपल्याला कामं पडते. बंडी मांग बैलगाडी मांग नांगर मांग वखर मांग. या साहेब लोक काही काम नाही पडत. बालीची माय बाल्याचा बाप बाल्या बाली आणि सकाळून रामदेव बाबा. यायले वाटते आपलं विश्व वेगळं आहे. आणि रात्री दरोडेखोर आले तर या साहेबाईच्या घरी वाचवा पोलीस कोणी येणार नाही. 70 गाव आहेत पोलीसवाल्याच्या मांग आणि 65 पोलीस कोण्या कोण्या गावले जातील. नवीन पोलीस उपनिरीक्षक आले भाऊ. टाळ्या वाजवा गायकवाड साहेब. आपल्या पोलीस स्टेशनला लाभले गायकवाड. धन्यवाद. या बायाच्या समोर बसा. या बसा बायाच्या समोर. काय व बाया हो तुम्ही. दे ना उठून या माणसाईले. आता हे लेकराईच्या समोर येतात. अरे ओ मावसा तिकडेच बसा. प्रेम आहे भाऊ. आय लव्ह यू. पण लहान लेकराईच्या समोर कोणी बसू नका कारण मला उद्या या लेकरातून बाबासाहेब आंबेडकर पैदा झाला पाहिजे भाऊ. आता या लेकरातून आमचे बँकेचे अध्यक्ष निर्माण झाले पाहिजे. आता एकटे अशोक हरचंद संघवीजी काही करू शकणार नाहीत. लय माणसाची गरज आहे अग्रवाल सारखं.
डॉक्टर पाटला सारख्या डॉक्टरांची गरज आहे आता. आम्हाला शुक्ला डॉक्टरची गरज नाही. साला लेकरू बदलवलं त्या डॉक्टरानं. शिंद्याचं पोरग मेलेलं पोरग दिलं आदिवाशाले. डॉक्टर शुक अकोलेचे. रोग न जाने डॉक्टर तो भी एमबीबीएस बनते देखा और इंजेक्शन से मरे रोगी तो भी पैसे छीनते देखा. 100 रुपये फी आहे अंगाले हात लावायची. थोडा असा आ करा ए करा. व्हिक्सचं पाणी घ्या गुईने मारा. 100 रुपये मॅडम कडे द्या. रोग न जाने डॉक्टर तो भी एमबीबीएस बनते देखा और इंजेक्शन से मरे रोगी तो भी पैसे छीनते देखा. लाल बहादुर शास्त्री बिगर मकान भटकते देखा और आजकल के मंत्री झोपड़ी से निकलकर आईपीएल में लटकते देखा. चला आता आईपीएल मध्ये एक एकच लटकून राहिला रे बापा. तो गेला शशी थरूर परदेशी मंत्री. बाहेर देशाचा मंत्री होता ना शशी थरूर. त्यानं बायको सोडली. मैत्रिणीचे शेअर्स काढले 70 कोटीचे. तिचं नाव सांगा. शशी थरूरच्या मैत्रिणीचं नाव तुम्ही सांगा आणि पुस्तक घेऊन जा. तुम्ही बोला ना रे पोरो. इकडले बोला. इकडचे बोला ना. इकडचे तर हुशार आहे म्हणून तर 49 लाख रुपये बँकेत नफ्यात आणली ना. याई ना खुर्चीवाल्या ना. बोला उभं राहून. तुम्ही बोलत जा ना. पब्लिक बँक आहे ना. अरे उभं राहा ना मग. मुलगी आहे का? हा सुनंदा थरूर. तुमचं काय सरनेम? सुनंदा थरूर नका म्हणू. ते थरूर नाही. त्याची मैत्रीण आहे ना. हा झाली नाही अजून. नाही लग्नाला टाइम आहे. त्याची खुर्ची गेली. तुमचं काय नाव सर? विजय पाटील. धन्यवाद अभिनंदन. तुम्ही घे रे बेटा. तुम्ही कायले नाराज होतो? तुले पुस्तकासाठीच आला. तुले किंमत कळली. तुम्ही बसा बेटा. तुले पुस्तकाची किंमत कळली. बाकी त्याला नाही कळली. बाबासाहेब आंबेडकराले पुस्तक कळलं होतं बाबू. बाकीच्याले पुस्तक नाही कळलं. नारळ कळलं. जय देवा बापा सुखी ठेव. अरे बिडी देणं देवाले की मी बिडी पिणार नाही. मी तंबाखू खाणार नाही. मी दारू पिणार नाही. मी कोणतंही व्यसन नाही करणार. देवाचं दर्शन करा आणि तेवढं करेक्शन करा. धन्यवाद. ते कोणाचे शेअर्स काढले होते? शशी थरूर. कॉपी करणारा कधी सक्सेस होत नाही बेटा. तू तिथून तर आला पण इकडे येऊन ते विसरला. आज एसडीओ पकडला ना. एसडीओ कायच्यात पकडला मालूम आहे? पेपर कोणता रे? लॉचा पेपर होता. पण ऍडव्होकेट आपल्या एसडीओ असल्याच्यानं सोडलं. कारण गरीबाच्या पोरीनं लफडं केलं तर अवघ्या गावात बोंब. प्रत्येक पेपरले होय होय पुस्तक. गरीबाच्या पोरीचं काही झालं तर लफडं म्हणतात आणि मोठ्या लोकांच्या पोरीचं झालं तर मानव मूल्य प्रेम आहे. म्हणजे दौंडी देतात ना. घे ना गरीबाच्या पोरीची दौंडी. शंकराची पोरगी दिल प्यानं नेली हो. गरीबाची आहे म्हणून. आणि मोठ्याची असली तर पद्धतशीर दाबतात. का हो साहेब कुठे आहे तुमची मुलगी? कुठं नाही. मामाकडे गेली. मामाकडे गेली. मामाकडे नाही औरंगाबादला दवाखान्याकडे गेली. आणि ते लेकरू ओरडते आई व मा बाप कुठे गेला? बापच नाही. सार्वजनिक मालमत्ता बांधकाम विभाग आरोग्य विभाग. म्हणून माझ्या कीर्तनाचा मुद्दा आहे. मला माणसं पाहिजे रे तुमच्यातून. माझ्या आई बहिणीतून सावित्री. हे लय जण उभे राहिले. तुम्ही विरोधी पक्षाचे आहात. अवघ्याचे अवघे खाली बसा. एक बी नाही होणार खडा. लाऊडस्पीकर वाला तेही नाही पाहिजे उभा. त्याला बायकाईच्या कडून उभे राहता. माणसाही ते ना मर्दासारखे. त्याला कोणी पाहत नाही तरी जाणून. त्याला वाटते आपली शरीर यष्टी चांगली आहे. कोणी देखेगा. कोणी नाही पाहत. लायकी ठेवा. चला उभं राहायला मरते. सेवा पाहिली तर कवळीची नाही. निरे उभं राहिले मरते. पुऱ्या देशात उभे राहिले. पुरा देश खाल्ला चोट्याई ना 65 वर्षात.
देशाची मातीच आहे ना. किती लोक आत्महत्या करून मरून आले पहा ना. दररोज शेतकरी आत्महत्या करून मरतात. कोणी बाकीचा मेला का? एखादा पुढारी मरते का? त्याला मरायची गरज नाही. एक संस्था काढली की बाप अध्यक्ष, त्याची माय उपाध्यक्ष, आणि त्याच्या बायकोची बहीण सचिव, त्याची बायको नोकरीवर, त्याच्या बायकोची बहीण नोकरीवर, त्याची पुरी खानदान नोकरीवर. मग आमच्या बायकाईनं काय शेतकऱ्याच्या वावरात मराव? इथं काही लोकाईले झोंबू दे, डबल बोलवू नको. कारण मला कीर्तन झोंबते, कारण मला नावच सत्यपाल, नो ऑब्जेक्शन. उर्फ रावसाहेब नाही, मी घरात नाही दानान रावसाहेब म्हणत. चाल, जेवढे पैसे आहे तेवढं वाचायचं. आपलं लग्न कमी खर्चात करायचं आणि पीपल बँक मध्ये पैसे टाकायचे. 6 वर्षात डबल. लग्नात 10,000 वाचवले ना आई, त्या पोराचे त्या पोरीचे, ते 1,25,000 होतात 25 वर्षात. जय हो पीपल बँक. काय कमी आहे हो त्या माणसाले? आणि म्हणून मला तुमच्यातून माणसं पाहिजेत रे बाबा. बाबासाहेब गेले, शाहू महाराज गेले, सावित्री गेली, माई जिजाबाई, अहिल्या, रमाई, भीमाई गेली. आता माझ्या बहिणीतून ते सावित्री जिजाबाई पाहिजे माय. आणि म्हणून तुकडोजी महाराज देवाले सांगतात की देवा तुही गरज नाही आता मला. माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला, तो हरी दिसला. माणूस द्या, अभंग तुकडोजी बाबाचा आहे. हो माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला, तो हरी दिसला. माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला, तो ज्योती दिसला. लोकदर्शना साठी जाती देव दिसावा म्हणून या. हो देव दिसावा, कसं उलट आहे बाबा. लोकदर्शनासाठी जाती देव दिसावा म्हणून या. देव म्हणे मज माणूस न दिसे. अरे मला माणसाची गरज आहे. साने गुरुजी पाहिजे रे आम्हाला. देव म्हणे मज विद्यार्थिनीवर बलात्कार करणारा मला प्राध्यापक नको रे. पेपर वाचा ना, वर्तमानपत्र किती सत्यानाश केला. गुरुजीनं विद्यार्थिनीवर अत्याचार. अरे अरे अरे, महाराजाने आपल्या शिष्यांबाईवर. महाराजच्या पाया पडा. पडा, हार टाका, टाळ्या वाजवा, टाळी. सुखी राहा, तुमचे लफडे चालू ठेवा. माझ्या माय बहिणी भोळ्या, तुम्ही आंधळेपणानं अंधश्रद्धेच्या खाईत जाता माय. अरे देव तुमच्या पायावर लोटांगण घेईन एवढी ताकद महिलांची आहे. केवढं वर्णन करावं. हे माय पा बरं किती पद्धतशीर होऊन बसली. अंदाजी 70-75चं वय असन या आजीचं. हाय ना आजी? हा, उभ्या राहा, उभी राय बरं माय. हंबरून वासर आले चाटती जवा गाय, तवा मले गाई मधी दिसते माझी माय. ये मा, 1 मिनिट येत जाय. आपल्या पीपल गॅम द पाचोरा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षांना विनंती करतो, संघवी साहेबांना, या आईचा सत्कार करा. या अध्यक्ष महाराज. पीपल बँक म्हणजे पब्लिक बँक. ये माय वरच येऊन जाय आज. ये माय. सर्व शाकाहारीच आहो ना, मी शिंपी आहो ना.